नवी मुंबईतील घनसोली गावात काल ठिकठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यातच अखिल भारतीय स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत घनसोली गाव केंद्रातर्फे श्री दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। दत्त जयंती निमित्त श्री रमेश पाटील यांच्या निवास प्रांगणामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करण्यात आली होती। या गुरुचरित्र पारायणात जवळजवळ 400हून अधिक लोकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला। मागील 7 दिवसांपासून या पारायणाला सुरुवात झाली होती। आज दत्त जयंती निमित्त या पारायणाची सांगता करण्यात आली आहे। काल रविवारी भगवान दत्तात्रेय यांचा जन्मोत्सव 12:39 साजरा करण्यात आला। तसेच या ठिकाणी अन्नदान देखील करण्यात आले। यावेळेस कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबतच श्री रमेश पाटील यांनी आणि केंद्रातील महिलांनी दत्त जयंतीचं महत्त्व देखील या ठिकाणी सांगितलं। सुरू केलं हे केंद्र आज या केंद्राला 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या केंद्रापासून बरीचसे घनसोली परिसरात केंद्र निर्माण झालेले आहेत। आज आम्ही गुरुचरित्राचा जन्म उत्सव आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी हे आम्ही 8 ते 9 वर्षापासून 40 माणसं फक्त होती। आज त्याचा इवलेसे रोप लावले द्वारे त्याचा वेलू गगनावरी आजच्या परिस्थितीत 225 सेवेकरी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तारखेपासून पारायणाला सुरुवात झाली आणि आज 15 डिसेंबरला आमच्या पारायणाचं संपूर्ण पारायण झालेलं आहे। त्याच निमित्ताने आज 15 डिसेंबर रोजी माध्यान्हकाळी आम्ही श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव इथे साजरा केला। आता माध्यान्हकाळीच का आज का, कारण सर्व ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काल दत्त जन्मोत्सव साजरा केला, पण गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की माध्यान्हकाळी दत्त जन्मले आणि पौर्णिमा तिथी। तर आज पौर्णिमा तिथी आहे आणि माध्यान्हकाळ म्हणजे 12:39 श्री दत्तगुरूंचा जन्म असतो। त्यासाठी आम्ही आमच्या गुरुमाऊलींच्या आदेशानुसार मार्गाद्वारे आज श्री दत्तगुरू जन्मोत्सव इथे साजरा केला।